सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंग कॅपराऊंडची प्रोसेस इथं सुरू झालेली आहे आणि इंजिनिअरिंगची कॅपराऊंड प्रोसेस सुरू होत असताना तुम्ही ऑप्शन फॉर्म तुमचा भरलेला असेल. ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची जे रँक आहे, तुमचे जे MST CETचे जे पर्सेंटाईल आहे, तर त्या पर्सेंटाईलवरती आणि तुमच्या रँकवरती तुम्हाला नेमकं कोणतं कॉलेज मिळणार आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती पडणार आहे. ठीक आहे, तर तुमच्या रँकवरून तुमच्या पर्सेंटाईलवरून कोणतं कॉलेज तुम्हाला मिळणार आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जो ऑप्शन फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये तुम्ही जे कॉलेज टाकलेले आहे ते त्यामधलं तुम्हाला नेमकं कोणतं कॉलेज मिळणार हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक प्रेडिक्शन म्हणून तुम्ही करू शकता. तर व्हिडिओला आपण सुरू करूया. पण त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा की ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर अलॉटमेंटचे तुम्ही इथं काय करता, वेट करत आहात कॅपराऊंड 1साठी. तर आता तुम्हाला एक काम करायचं आहे. जे स्टुडंट्स आता फर्स्ट इयरला म्हणजे तुम्ही ज्यात आता फर्स्ट इयरला ॲडमिशन करणार आहेत किंवा असे काही तुमचे सिनियर स्टुडंट्स असतील, फ्रेंड्स असतील जे फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरमध्ये शिकत आहेत, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे. ते म्हणजेच की एक तुमचा फ्री वेबिनार इथं कंडक्ट केला जाणार आहे. ओके, आता फ्री वेबिनार कशासाठी आहे तर पहा, ही 4 वर्ष इंजिनिअरिंग तुम्हाला करायची आहे. आता 4 वर्ष तुम्ही इंजिनिअरिंग करता, बट 4 वर्षामध्ये इंजिनिअरिंग करून तुम्ही कशा पद्धतीनं हाय पॅकेजेस जॉब तुम्ही घेऊ शकता हे त्या वेबिनारमध्ये तुम्हाला इथं सांगितल्या जाणार आहे. वेबिनार हा ऑनलाईन पद्धतीचा असणार आहे आणि एकदम फ्रीमध्ये असणार आहे. तर हा वेबिनार तुम्हाला इथं सॅटरडे आणि संडेला कंडक्ट केला जाणार आहे. या वेबिनारसाठी रजिस्ट्रेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. ओके, तुम्ही तिथं रजिस्ट्रेशन करून घ्या. एकदम फ्रीमध्ये आहे. वेबिनार तुम्ही इथं अटेंड नक्की करा. सॅटर्डे आणि संडेला इथं असतो. ठीक आहे, जे विद्यार्थी आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन करत आहेत किंवा फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला इथं शिकत आहेत. ठीक आहे, तर पाहू शकता आपण पुढे जाऊया. आता स्टेप बाय स्टेप पाहूया इथं की कशा पद्धतीने तुम्हाला कोणत्या रँकवरती कोणतं कॉलेज इथं मिळू शकते. ठीक आहे, तर पहा, लास्ट इयरचं जर सांगायचं झालं तर हा इथं काय आहे, कट ऑफ आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, हा इथं काय आहे, कट ऑफ आहे. कशाचा कट ऑफ आहे, इंजिनिअरिंगचा कॅपराऊंड 1चा हा कट ऑफ आहे. ओके, 2023-24चा. आता महत्त्वाचं, या कट ऑफवरून तुम्ही काय करू शकता, प्रेडिक्शन करू शकता की बाबा तुम्हाला तुमच्या पर्सेंटेलवरती तुमच्या रँकवरती कोणतं कॉलेज इथं मिळू शकते. ठीक आहे, कशा पद्धतीनं तुम्ही इथं प्रेडिक्शन करू शकता त्याच्या स्टेप्स मी तुम्हाला इथं सांगतो. ठीक आहे, आता पहा, फॉर एक्झाम्पल हे इंजिनिअरिंगचा कट ऑफ आहे कॅपराऊंड 1चा. आता इंजिनिअरिंगमध्ये काय असते, वेगवेगळ्या ब्रांचेस असतात, जसं की सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ओके, आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, अशा वेगवेगळ्या टाईपची इथं काय ब्रांचेस आहेत. आता तुम्हाला सुद्धा एक गोष्ट माहिती आहे की जशा पद्धतीची ब्रांच असते तशा पद्धतीची त्याची डिमांड असते. ज्याची जास्त डिमांड असते त्याचा इथं जास्त कट ऑफ जात असतो. आता फॉर एक्झाम्पल आपण जर इथं एक्झाम्पल घेतलं तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग म्हणजे CS आहे किंवा IT च्या ब्रांचेस आहेत इंजिनिअरिंगमध्ये, त्याला खूप जास्त डिमांड इथं आलेली आहे. त्यामुळे काय आहे की मागील काही वर्षापासून इथं त्याची डिमांड वाढत आहे, त्यामुळे याचा कट ऑफसुद्धा इथं वाढत आहे. ठीक आहे, त्याची विद्यार्थ्यांची संख्या इथं जे इंटरेस्ट आहे त्यांचा ते सुद्धा इथं वाढत आहे. त्यामुळे मॅक्सिमम विद्यार्थ्याला जास्त पर्सेंटेज ते असं म्हणतात की मला CS किंवा ITच इथं पाहिजे. ठीक आहे, तर पाहू शकता इथं तुम्हाला काय करायचं आहे की प्रेडिक्ट करायचं आहे की बाबा हे कॉलेज आम्हाला मिळू शकते आमच्या पर्सेंटेजवरती. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, एक एक्झाम्पल मी घेऊन तुम्हाला इथं सांगतो. फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे, आपण एक्झाम्पल इथं घेऊया की कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग त्याला इथं पाहिजे, हे ब्रांच पाहिजे. आता कॉलेज कोणतं आहे तर कॉलेज आहे इथं गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. आता पहा की तुम्हाला काय इथं पाहिजे आहे. सर्वात पहिलं तुम्हाला स्टेप करायचे आहे ते म्हणजेच की तुमची कॅटेगरी नेमकी कोणती आहे. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया इथं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे की त्याची कॅटेगरी काय इथं OBC आहे. सेकंड गोष्ट, तुमचे पर्सेंटाईल किती आहेत, ओके, ते तुम्हाला पाहिजे आहेत. ओके, फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे की त्याचे पर्सेंटाईल इथं काय आहेत, 95 पर्सेंटाईल इथं आहे. ठीक आहे, आणि सेकंड त्याची रँक पाहिजे. आता 95 पर्सेंटेजवरती तुमची रँक वेगवेगळी इथं म्हणजे पर्सेंटेजनुसार इथं वेगवेगळी रँक इथं येऊ शकते. ठीक आहे, त्यानुसार 3 नंबरला तुम्हाला गोष्ट पाहिजे ते म्हणजेच की तुमची इथं रँक तुम्हाला इथं पाहिजे. ठीक आहे, कॅटेगरी, पर्सेंटाईल आणि रँक. ठीक आहे, आता पाहिलं, आता एखादा स्टुडंट आहे ज्याला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती आहे, तर यामध्ये समजा त्याला इथं पाहू शकता
कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे इथं. यामध्ये तो काय पाहणार, यामध्ये तो पाहणार आहे की हे कॉलेज आपल्याला ऑप्शन फॉर्ममध्ये भरायचं आहे. तर मग आता तो काय पाहणार, ओके कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग हा कट ऑफ आहे. ओके, कट ऑफ लिस्ट आहे, तुम्हाला लास्ट इयरची पाहिजे आहे. त्यानंतर कॅटेगरी पाहिजे. ओके, यामधलं कॅटेगरी जनरल ओबीसी. ठीक आहे, जनरल ओबीसी. ओके, जनरल ओबीसी तो इथं पाहणार. ठीक आहे, त्यानंतर जनरल ओबीसी पाहिल्यानंतर याचं पाहू शकता कट ऑफ किती आहे इथं 97.04% इथं कट ऑफ आहे या कॅटेगरीचा कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी. ठीक आहे, आता या स्टुडंटला 95% आहे. मग हा स्टुडंट ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेज टाकणार का? टाकणार तो विद्यार्थी. का टाकणार आहे? कारण की पहा 97 याचा कट ऑफ आहे, बट हा हायेस्ट कट ऑफ आहे. ओके, हा हायेस्टवाला इथं कट ऑफ आहे, म्हणजे ज्या स्टुडंट्सनी इथं ॲडमिशन घेतली हायेस्ट कट ऑफवाल्यांनी त्याचे पर्सेंटेज इथं 97% होते. ओके, आता याच्यापेक्षा कमीवाले जे आहेत, आता काही 96% असतील किंवा काही 96.50%, 96.05%, 96.99% अशा पद्धतीचे काय असतील विद्यार्थी इथं असतील. काही विद्यार्थी असू शकतात की 95% सुद्धा असू शकते. ओके, हे सुद्धा इथं आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, असं प्रेडिक्शन करायचं आहे, ऑप्शन फॉर्ममध्ये असे कॉलेज टाकायचे आहेत जेणेकरून तुम्हाला इथं ॲडमिशन त्या कॉलेजला मिळणार आहे. समजा 97% आहे, मग तो स्टुडंट्स काय करेल, ज्याला 95% आहे तो काय करणार, इथं हे कॉलेजसुद्धा त्याच्या ऑप्शन फॉर्ममध्ये तो टाकणार आहे. का टाकणार आहे? कारण की 97% हा कट ऑफ आहे, त्याच्या खाली सुद्धा काही विद्यार्थी असतील. मग तो काय करेल 3% मागं, 3% मागं म्हणजेच काय 97चे म्हणजे 94 आणि 3% पुढे म्हणजे 100. ओके, टोटल 100% झाले, म्हणजे 94 ते 100 या पर्सेंटाईलमध्ये तुम्हाला इथं असतील तर तुम्ही हे कॉलेज तिथं टाकायचं. लक्षात ठेवा काय सांगितलं मी, की जे 97% आहेत त्यामध्ये 3% मागे म्हणजे 94, 3% पुढे म्हणजे 100% अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायची, एक रेंज बनवायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथं कॉलेज सिलेक्ट करायचं आहे तुमच्या पर्सेंटेलनुसार. ठीक आहे, आता हे एक कॉलेज झालं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी. आता फॉर एक्झाम्पल एखादा स्टुडंट आहे, त्याला IT आहे. ओके, IT मध्ये तो पाहणार, जसं की आता जनरल OBCचा पाहू शकता 95%वर इथं आला. ओके, त्यानंतर हे काय करणार 95चे वरती काय 95चं 92% आणि 97% या रेंजच्या मध्ये तो कॉलेज पाहणार कोणते येतात आणि त्यानुसार तो काय करणार ऑप्शन फॉर्ममध्ये ते कॉलेज टाकणार. म्हणजे त्याचे मॅक्सिमम चान्स इथं राहणार की बाबा हे कॉलेज आपल्याला या ब्रांच ही आपल्याला मिळू शकते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, प्रेडिक्शन करायचं आहे की कोणतं कॉलेज तुम्हाला इथं मिळू शकते आणि इझिली तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला सिंपल एक कट ऑफ लिस्ट पाहिजे कॅपराऊंड 1ची. कुठं मिळणार आहे, तर हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मिळणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची इथं काय लिंक आहे दिलेली, ते तुम्ही जॉईन करून ठेवा आणि तिथं तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये PDF मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचं प्रेडिक्शन इथं करून घ्या. ठीक आहे, आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे ऑनलाईन फ्री वेबिनार जो आहे कंडक्ट केला जाणार आहे शनिवारी आणि रविवारी, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन एकदम फ्रीमध्ये आहे, सर्व करून ठेवा आणि वेबिनार इथं ऑनलाईन तुम्ही अटेंड नक्की करा. ठीक आहे, आणि या व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.